Hello friends, in this lecture we are going to discuss about the next concept in human reproduction and that is gametogenesis. Gametogenesis म्हणजे गॅमेट फॉर्मेशन. ह्युमन रिप्रोडक्शन मधला हा पुढचा पार्ट आपण आज डिस्कस करणार आहोत. आतापर्यंत आपण दोन्ही प्रकारच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, दोन्ही मेल आणि फिमेल गोनॅडचे इंटरनल स्ट्रक्चर आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल किंवा मेन्स्ट्रुअल सायकल शिकलो. आता आपल्याला या रिप्रोडक्शन मधली पुढची स्टेप म्हणजे गॅमेटोजेनेसिस कडे यायचं. सी व्हॉट इज मीन बाय गॅमेटोजेनेसिस. नेमकं काय आहे गॅमेटोजेनेसिस म्हणजे? गॅमेटोजेनेसिस इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. गॅमेट्स तयार करण्याची क्रिया, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन. कशाचं फॉर्मेशन? तर फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड ॲज गॅमेटोजेनेसिस. आपल्याला माहिती गॅमेट्स कुठे तयार होतात? गॅमेट्स आर फॉर्मड इन गोनॅड्स. गोनॅड्स मध्ये गॅमेट तयार होतात. गोनॅड्स म्हणजेच प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आपल्याला माहितीये रिप्रोडक्शन साठी दोन प्रकारचे गॅमेट्स लागतात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. मेल गॅमेट्स हे मेल गोनॅड मध्ये म्हणजे टेस्टीज मध्ये तयार होतील आणि फिमेल गॅमेट्स हे फिमेल गोनॅड मध्ये म्हणजे ओव्हरी मध्ये तयार होतील. आणि त्यामुळं ही जी गॅमेटोजेनेसिसची प्रोसेस आहे या प्रोसेसचे आपण दोन टाइप करतो. त्यापैकी एक टाइप आहे, दिस टाइप इज कॉल्ड ॲज अ स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस. आणि दुसरा जो टाइप आहे, दिस टाइप इज कॉल्ड ॲज अ oogenesis. oogenesis. आता लक्षात घ्या, मेल गॅमेट्स दे आर कॉल्ड ॲज स्पर्म्स और स्पर्मॅटोझुआ आणि त्यामुळं मेल गॅमेट तयार करण्याची क्रिया त्याला आपण स्पर्मॅटोजेनेसिस नावातच आहे. स्पर्मॅटो स्पर्मा स्पर्म आणि जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. त्याचप्रमाणे फिमेल गॅमेट्स म्हणजे एग किंवा ओहम, अनेक वचन ओहा, आणि त्यामुळं ओहम तयार करण्याची क्रिया, ओहा तयार करण्याची प्रोसेस, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ oogenesis. आणि त्यामुळं there are two types of gametogenesis. One is the spermatogenesis and another one is the oogenesis. Spermatogenesis is formation of male gametes or sperms or spermatozoa and oogenesis is formation of female gametes की ज्यांना eggs किंवा ओहा असं म्हटलं जातं. आता याच्या पुढे आपल्याला ह्या दोन्ही प्रोसेस डिटेल मध्ये शिकायच्या आहेत. त्यापैकी सुरुवातीला आपण पहिली प्रोसेस शिकूया अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस. आताच आपण या स्पर्मॅटोजेनेसिसची डेफिनेशन शिकलो. सी व्हॉट इज मीन बाय स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस इज फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट्स. मेल गॅमेट्स तयार करण्याची प्रक्रिया, प्रोसेस. आता हे जे मेल गॅमेट्स आहेत कुठले आहेत? दे आर कॉल्ड ॲज स्पर्म्स और स्पर्मॅटोझुआ. स्पर्म्स किंवा स्पर्मॅटोझुआ तयार करण्याची प्रोसेस, फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट्स दॅट इज स्पर्म्स और स्पर्मॅटोझुआ इज कॉल्ड ॲज अ स्पर्मॅटोजेनेसिस. त्या प्रोसेसला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतो आपण. Where actually the process of spermatogenesis occurs. The process of spermatogenesis occurs in seminiferous tubules of testes. टेस्टीज मध्ये ज्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत त्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस कंप्लीट होते. आता नेमकं ही प्रोसेस कधी सुरू होते आणि हाऊ इट इज कम्प्लिटेड, ही कशा पद्धतीने कंप्लीट होते ते आपल्याला शिकायचं आहे. पण त्याच्या अगोदर आणखीन एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. व्हॉट इज द स्टिम्युलस फॉर दिस स्पर्मॅटोजेनेसिस किंवा ही स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस, हाऊ इट इज रेग्युलेटेड. आपल्याला माहितीये सुरुवातीचं जे सेक्सुअल मॅच्युरिटीच्या अगोदरचं वय आहे या पिरियड मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होत नाही. एखादा मुलगा जन्मला तर जन्मल्यानंतर सेक्सुअली मॅच्युअर होण्याचा जो काळ आहे साधारणतः पहिले 12-13 वर्ष आयुष्याचे, या पिरियड मध्ये देयर इज नो स्पर्मॅटोजेनेसिस. टेस्टीज आर देयर, टेस्टीज कंटेन सेमिनिफेरस ट्यूब्यूल बट दे नेव्हर प्रोड्यूस स्पर्म ड्यूरिंग धिस स्टेज.
But from the puberty, the process of spermatogenesis starts. Puberty पासून spermatogenesis ची process start होते. Now the question is that exactly what happens from the age of puberty and that stimulate the process of spermatogenesis. म्हणजे प्युबर्टी पासून असं नेमकं काय होतं की ज्यामुळं टेस्टीज मध्ये स्पर्म तयार करण्याची प्रोसेस सुरू होते. व्हॉट इज दॅट स्टिम्युलस? तो स्टिम्युलस नेमका काय आहे? तर त्यासाठी आपल्याला आणखीन दोन गोष्टी लक्षात घ्यायला लागतील. लक्षात घ्या, फ्रॉम द एज ऑफ puberty, one part of brain, and this part of brain is called as a hypothalamus. Hypothalamus, we know it is the part of brain. This hypothalamus secretes some hormones, and these hormones act on this gland. ही gland पण डोक्यामध्ये आहे. ही जी gland आहे, this gland is called as a pituitary gland. पिच्युटरी ग्लँड किंवा त्याला आपण हायपोफायसिस असं म्हणतो. आता हा जो हायपोथॅलॅमस आहे तो हायपोथॅलॅमस काही केमिकल्स रिलीज करतो आणि ही जी केमिकल्स आहेत त्यांना म्हटलं जातं गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन्स. गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन्स लक्षात घ्या. गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन्स आर सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस. याचा शॉर्ट फॉर्म लिहिताना असा लिहितो GnRH. आपण लक्षात ठेवायचं GnRH सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस. These gonadotropin releasing hormones of hypothalamus stimulate pituitary gland, and now the pituitary gland start to secrete gonadotropic hormones. म्हणजे पिच्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करण्याचं काम गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन करतात आणि मग पिच्युटरी ग्लँड स्टिम्युलेट होते आणि ही सिक्रेट करते गोनॅडोट्रॉपिक हार्मोन्स. आणि ही गोनॅडोट्रॉपिक हार्मोन्स आपल्याला ह्यांची नावं माहिती आहेत. वन ऑफ देम इज FSH and another one is called as a LH, of which this FSH stimulate the process of spermatogenesis. आणि त्यामुळे आपण सांगायचं की फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी hypothalamus secrete gonadotropin releasing hormones. These hormones stimulate pituitary gland to release gonadotropic hormones. कुठले? FSH and LH. And then this FSH stimulate the process of spermatogenesis. We know germinal cells present in seminiferous tubule, they undergo process of spermatogenesis. They produce sperms. आपल्याला माहिती आहे in seminiferous tubule there are two types of cells, germinal cells and Sertoli cells. यापैकी जर्मिनल सेल्स ह्या स्पर्म तयार करतील आणि त्यांना प्रोटेक्ट करण्याचं नरिश करण्याचं काम सर्टोली सेल्स करतील. हे आपण टेस्टीज हिस्टॉलॉजी मध्ये शिकलेलो आहोत. आणि मग त्या जर्मिनल सेलला स्टिम्युलेट करण्याचं काम हे हार्मोन करतं अँड धिस हार्मोन इज कॉल्ड ॲज FSH. आणि त्यामुळं FSH चं सिक्रिशन प्युबर्टी पासून वाढल्यामुळं प्युबर्टी पासून स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस सुरू होते. नाउ the process of spermatogenesis is divided in 3 steps. 3 स्टेप मध्ये ही प्रोसेस डिवाइड केली जाते. यापैकी एक स्टेप आहे दॅट स्टेप इज कॉल्ड एज अ मल्टिप्लिकेशन फेज. मी या ठिकाणी लिहितो फर्स्ट फेज ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस अँड दिस फेज इज कॉल्ड ॲज मल्टिप्लिकेशन फेज. Multiplication phase. Then the second phase of spermatogenesis, this phase is called as a growth phase. And the third phase of spermatogenesis, जी तिसरी फेज आहे स्पर्मॅटोजेनेसिस ची, that phase is called as a maturation phase. त्यामुळे आपल्याला विचारलं how many phases are involved in spermatogenesis? 3. Enlist the 3 phases. ओळीनं आपण त्यांची लिस्ट बनवायची. मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज अँड मॅच्युरेशन फेज. आता आपण लक्षात घेऊया
how actually the process of spermatogenesis is completed. During multiplication phase, the primordial germinal cells which are present in seminiferous tubule, they undergo repeated mitotic division. म्हणजे ज्या प्रायमॉर्डियल जर्मिनल सेल्स सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये आहेत त्या रिपीटेडली डिवाइड होतात. These cells repeatedly divide by mitosis to form many cells and these cells are called as spermatogonia. मी दोन्ही पद्धतीनं तुमच्या समोर त्याची मांडणी करतो. सपोज दिस इज वन सेल, ही एक पेशी आहे आणि हिला आपण प्रायमॉर्डियल जर्मिनल सेल असं म्हणतो. म्हणजे PGC असं लिहितो मी, प्रायमॉर्डियल जर्मिनल सेल. वी नो this primordial germinal cell is diploid. It contains 46 chromosomes. हिच्यामध्ये 46 क्रोमोसोम आहेत आणि आपल्याला माहिती आहे पुरुषांमध्ये जे 46 क्रोमोसोम असतात त्यापैकी 44 म्हणजे 44 क्रोमोसोम त्यांना आपण ॲटोसोम म्हणतो, की जे बॉडी कॅरेक्टर रेग्युलेट करतात. आणि 2 क्रोमोसोम हे सेक्स क्रोमोसोम आहेत. त्यातला एक असतो X आणि दुसरा असतो Y. हे दोघं सेक्स रेग्युलेट करतात. आणि मग 44 प्लस 2 म्हणजेच डिप्लॉइड नंबर 46, 23 जोड्या म्हणजे 46 क्रोमोसोम प्रायमॉर्डियल जर्मिनल सेल मध्ये असतात. अशा अनेक प्रायमॉर्डियल जर्मिनल सेल सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये आहेत, त्यापैकी आपण एक या ठिकाणी रिप्रेझेंट केली. आता ही जी प्रायमॉर्डियल जर्मिनल सेल आहे किंवा अशा हिच्यासारख्या अनेक आहेत, these primordial germinal cell divide रिपीटेडली, अनेक वेळा डिवाइड होतात. आपण उदाहरण म्हणून या ठिकाणी 2 वेळा डिव्हिजन दाखवूया. परंतु याचा अर्थ असा नाही की दिस डिवाइड ओनली फॉर 2 टाइम. इट अंडरगो रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन. म्हणजे या ठिकाणी ज्या सर्व डिव्हिजन होतात, देर आर मेनी डिव्हिजन अँड ऑल दीज डिव्हिजन्स आर मायटॉसिस. आणि आपल्याला माहिती आहे मायटॉसिस डिव्हिजन्स आर इक्वेशनल डिव्हिजन. आणि त्यामुळे जेवढ्या काही डॉटर सेल तयार होतील या सर्व डॉटर सेलचा क्रोमोसोम नंबर हा पेरेंट सेल एवढाच म्हणजेच डिप्लॉइड 46 असेल. आता या ज्या सेल तयार होतात रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन, त्या सेल्सना आपण नाव देतो स्पर्मॅटोगोनिया और दीज आर कॉल्ड एज स्पर्म मदर सेल्स. स्पर्मॅटोगोनिया. These spermatogonia are also diploid having 46 chromosomes. म्हणजे हा जो पहिला टप्पा आहे, पहिली फेज आहे. इन दिस फेज द नंबर ऑफ सेल गो ऑन इन्क्रीजिंग. सेलचा नंबर वाढत जातो. सेल्स सिंपली दे मल्टिप्लाय अँड दॅट्स व्हाय द फेज इज कॉल्ड एज अ मल्टिप्लिकेशन फेज. आता मी फक्त इथे नंबर देऊन ठेवतो. दिस इज द फर्स्ट फेज, दॅट इज मल्टिप्लिकेशन फेज. And at the end of multiplication phase there are many spermatogonia, all are diploid. म्हणजे मी इथं लिहित असताना फक्त ती कशी लिहिल पहा. दिस इज PGC म्हणजे प्रायमॉर्डियल जर्मिनल सेल अंडरगो रिपीटेड मायटॉसिस, अनेक वेळेला मायटॉसिस न डिवाइड होतात अँड फॉर्म स्पर्मॅटोगोनिया. स्पर्मॅटोगोनिया तयार होतील आणि या सेल पण डिप्लॉइड असतील, या सेल पण डिप्लॉइड असतील. या सर्व गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. म्हणजे here ends the first phase of the spermatogenesis. Spermatogenesis ची पहिली फेज संपते. Then the second phase of spermatogenesis is called as a growth phase. Simply what happened? Some of the spermatogonia stop division. काही स्पर्मॅटोगोनियांची डिव्हिजन स्टॉप होते, मायटॉटिक डिव्हिजन स्टॉप होते. अँड देन दे एनलार्ज. त्या एनलार्ज होतात, त्यांचा सायटोप्लाझम वाढतो. सायटोप्लाझम मध्ये फूड डिपॉझिट केलं जातं आणि त्यामुळं या स्पर्मॅटोगोनिया एनलार्ज होतात. आपण असं कन्सिडर करूया इथं तयार झालेल्यांपैकी काही म्हणून एक रिप्रेझेंटेटिव्ह घेतली मी. ही एनलार्ज होते आणि आता ही सेल या ठिकाणी मोठी होते. सी देयर इज नो डिव्हिजन, डिव्हिजन नाहीये, सिम्पली द सेल एनलार्ज. ही एनलार्ज होते. अँड नाउ दिस एनलार्ज्ड सेल म्हणजे हिच्यासारख्या अनेक सेल एनलार्ज होतील. आता त्यांना आपण प्रायमरी स्पर्मॅटोसाइट असं म्हणूया. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. नो डाऊट द सेल मस्ट, दिस सेल्स मस्ट बी डिप्लॉइड. डिप्लॉइडच असतील कारण की सिम्पली ह्यांची ग्रोथ झाली.
आणि ग्रोथ झाली, त्यामुळेच आपण या फेजला ग्रोथ फेज, मी फक्त नंबर दिला, सेकंड फेज, दॅट इज द ग्रोथ फेज. म्हणजे आपण सांगतो इन ग्रोथ फेज देयर इज नो डिव्हिजन. व्हॉट हॅपन, स्पर्मॅटोगोनिया, या ज्या स्पर्मॅटोगोनिया आहेत यांची काय होते तर ग्रोथ होते आणि त्या तयार होतात. त्या पेशी ज्या आहेत त्यांना आपण म्हणतो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. लक्षात घ्या, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स आर ऑल्सो डिप्लॉइड. म्हणजे आपण जर क्रमानं लक्षात ठेवलं, पहिल्यांदा प्रायमरी जर्म सेल, देन स्पर्मॅटोगोनिया, पुढची स्टेप आहे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. नाउ द थर्ड फेज ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस स्टार्ट्स and this phase is called as a maturation phase. Maturation phase involve meiosis, meiotic division असते. See what happen in maturation phase, firstly this primary spermatocyte divide and the first division we know it is called as a meiosis 1. इयत्ता 11वी मध्ये शिकलो आपण meiosis 1 is reductional division. हे तो क्रोमोसोम नंबर रिड्यूस होतो, हाफ होतो and formation of two daughter cells and these daughter cells are haploid. See, this cell is diploid. Meiosis 1 झाल्यावर दोन daughter cell तयार झाल्या. These two daughter cells are haploid and these two daughter cells are known as secondary spermatocytes. Secondary spermatocyte haploid n is equal to 23. म्हणजे 22 सायटोसोम आणि एक सेक्स क्रोमोसोम एकाच्या वाट्याला आणि दुसरीच्या वाट्याला 22 सायटोसोम आणि एक सेक्स क्रोमोसोम. म्हणजे ड्युरिंग द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस फर्स्ट फॉर्मड हॅप्लॉइड सेल इज सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. म्हणजे जी या प्रोसेस मध्ये पहिल्यांदा हॅप्लॉइड सेल तयार होते ती कोण आहे तर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आहे. नाउ दीज सेकंडरी स्पर्मॅटोसाइट अगेन कंप्लीट देअर मियोसिस 2. या मियोसिस 2 कंप्लीट करतात. आपल्याला माहिती मियोसिस 2 हे इक्वेशनल आहे आणि या दोघींपासून मिळून 4 पेशी तयार होतात. या ज्या 4 पेशी आहेत दे आर कॉल्ड ॲज स्पर्मॅटिड्स. यांना स्पर्मॅटिड्स म्हणायचं. दे आर हॅप्लॉइड हॅव्हिंग 23 क्रोमोसोम. यांच्यामध्ये 23 क्रोमोसोम्स असतील. म्हणजे एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आणि दोघींपासून 4 स्पर्मॅटिड. म्हणजे ओव्हरऑल मी इथून सुरू केलं तर एक प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचे फायनली 4 स्पर्मॅटिड तयार होतात आणि इथूनच सुरू केलं तर एका सेकंडरी स्पर्मॅटोसाइटचे 2च स्पर्मॅटिड तयार होतील. मॅच्युरेशन फेज मध्ये ह्या दोन्ही मेयोटिक डिव्हिजन कंप्लीट होतात. आणखीन फायनल स्पर्म्स तयार झालेले नाहीत. या सेल्स आणखीन स्पर्म नाहीये. These spermatids are नॉन मोटाईल. हे नॉन मोटाईल आहेत. आता हे जे नॉन मोटाईल स्पर्मॅटिड आहेत इथपर्यंतची प्रोसेस मी या ठिकाणी पहिल्यांदा लिहितो. सी, इथून सुरुवात करतो. दिस इज प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. बरोबर आहे. या ठिकाणी मी लिहितो मियोसिस 1. बर, ही डिप्लॉइड आहे. तयार होतात सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. कसले असतील हॅप्लॉइड. आणि पुन्हा यांची मियोटिक 2 पूर्ण होते, मियोसिस 2, आणि तयार होतात स्पर्मॅटिड्स. हे पण हॅप्लॉइड आहे. इथपर्यंत डिव्हिजन पूर्ण झाले. आणखीन मॅच्युरेशन कंप्लीट झालेलं नाही. देन द लास्ट स्टेप इज द मेटामॉर्फोसिस. म्हणजे याच्यामध्ये फक्त स्ट्रक्चरल चेंजेस होतात. अँड द प्रोसेस that involves structural changes in these spermatids to form motile sperms or spermatozoa. ही जी स्टेप आहे. नाउ दिस स्टेप, या ठिकाणी आपण हिचं नाव लिहूया. दिस स्टेप इट इज कॉल्ड ॲज अ स्पर्मिओजेनेसिस. मी या ठिकाणी वाटलंच तर तिचं नाव लिहितो. सी, स्पर्मिओजेनेसिस. नीट लक्षात ठेवा,
शब्दांमध्ये गोंधळ होतो. स्पर्मिओजेनेसिस ही स्पर्मॅटोजेनेसिस मधील शेवटची स्टेप आहे, की ज्या स्टेप मध्ये नॉन मोटाईल स्पर्मॅटिड्स आर कन्व्हर्टेड इनटू मोटाईल स्पर्म्स ऑर स्पर्मॅटोझोआ. आता नेमकं याच्या ठिकाणी काय होतं, त्यामुळे मी इथं लिहितो पहा, सी स्पर्मॅटिड्स शेवटची स्टेप, स्पर्मॅटिड्स आणि यांच्यापासून काय तयार होतात, स्पर्म्स किंवा स्पर्मॅटोझोआ, आणि द प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ स्पर्मिओजेनेसिस. ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये डिव्हिजन होत नाही. मग काय होतं नेमकं, स्ट्रक्चरल चेंजेस होतात. लक्षात घ्या, स्पर्मॅटिड्स आर राऊंड, स्पर्मॅटोझोआ आर इलॉंगेटेड. म्हणजे पहिला स्ट्रक्चरल चेंज आपल्याला कळा. नेमकं स्ट्रक्चरल चेंजेस काय होत राहतात, तर पहिला स्ट्रक्चरल चेंज असा आहे, द लेंथ ऑफ स्पर्मॅटिड इन्क्रीज. स्पर्मॅटिडची लांबी वाढते आणि स्पर्मॅटोझोआ तयार होणार आहे. मग म्हणजे मी यांना नाव देतो, दीज आर स्पर्मॅटोझोआ, आणि या पण हॅप्लॉइड असतील, बरोबर, त्यांना स्पर्म आपण म्हणणार आहोत. लेंथ वाढली. दुसरी गोष्ट काय होते, या सेलमध्ये जे सेंट्रिओल्स असतात ना, सेंट्रिओल प्रत्येकी 2 असतात. हे सेंट्रिओल प्रॉक्झिमल आणि डिस्टल सेंट्रिओल याप्रमाणे अरेंज होतात. पुढे आपल्याला स्ट्रक्चर शिकताना समजेल ते. फक्त लक्षात ठेवायचं, इथं सेंट्रिओल्स गेट अरेंज्ड ॲज प्रॉक्झिमल अँड डिस्टल सेंट्रिओल. ह्याच्या पुढचं स्ट्रक्चरल चेंज काय होतं, या सेलमध्ये जे गॉल्गी कॉम्प्लेक्स असतात ते ॲक्रोझोम तयार करतात. म्हणजे गॉल्गी कॉम्प्लेक्स पासून ॲक्रोझोम तयार होतात. हे स्ट्रक्चरल चेंजेस होतात. इलॉंगेशन झाल्यामुळं या सेलला टेल लाईक फ्लॅजेलम डेव्हलप होतो, आणि मग तो आपण टेलच म्हणतो त्याला. आणि मग नॉन मोटाईल स्पर्मॅटिडचं रूपांतर मोटाईल स्पर्मॅटोझोआ मध्ये होतं, त्याला आपण स्पर्मिओजेनेसिस म्हणतो. अँड ड्युरिंग एंटायर प्रोसेस these cells, म्हणजे ह्या ज्या वाटेत तयार झालेल्या पेशी आहेत, they remain attached to each other as well as with Sertoli cell to get nourishment. सर्टोली सेलला पण अटॅच असतात. सर्टोली सेल पण काही हार्मोन्स रिलीज करतात, पण त्या हार्मोन बद्दल मी नंतर एक्सप्लेन करेल की ते सीईटी नीटला उपयोगी पडतात. पण सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं की सर्टोली सेल ह्या प्रोसेसच्या वेळेला ह्या सेलला नरिशमेंट प्रोव्हाइड करतात. आणि मग जेव्हा स्पर्मॅटिड्स आहेत ते सर्टोली सेलला अटॅच असतात, त्याच्यानंतर स्पर्म्स तयार होतात. समजा ही ट्यूब आहे, ह्या ट्यूबला आतून सर्टोली सेल्स आहेत आणि त्यांना हे स्पर्मॅटिड्स अटॅच आहेत. टेस्टी हिस्टॉलॉजी मध्ये शिकलो आपण. अँड फॉर इनिशियल फ्यू अवर्स, काही तासांसाठी तयार झालेल्या स्पर्मॅटोझोआ ह्या सर्टोली सेलला अटॅचच राहतात, आणि नंतर त्यांच्या डोक्याने अटॅच राहतात, आणि नंतर त्या तिथून डिटॅच होतात. आणि ती पण एक स्टेप आहे, त्याचा उल्लेख आपल्या पुस्तकामध्ये नाहीये, तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ स्पर्मिएशन. आपला जर विचार, व्हॉट इज स्पर्मिएशन, द प्रोसेस बाय विच स्पर्मॅटोझोआ गेट रिलीज्ड फ्रॉम सर्टोली सेल. सर्टोली सेल पासून स्पर्मॅटोझोआ रिलीज होण्याची प्रोसेस, दॅट इज कॉल्ड एज अ स्पर्मिएशन. त्यामुळे 3 टर्म नीट लक्षात घ्या. स्पर्मॅटोजेनेसिस, entire process of formation of sperm. Spermiogenesis, the last step of spermatogenesis where spermatids are converted to spermatozoa. Structural changes. आणि स्पर्मिओजेनेसिस, सर्टोली सेलला अटॅच असणाऱ्या स्पर्मॅटोझोआ डिटॅच होण्याची प्रोसेस, तिथून वेगळ्या होण्याची आणि त्या सेमिनिफेरस ट्युब्युलच्या ल्युमेन मध्ये फ्री होण्याची प्रोसेस, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पर्मिओजेनेसिस. आता एकंदरीत ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात एमसीक्यू, तर तुम्हाला सेलचा क्रम म्हणजे पीजीसी, स्पर्मॅटोगोनिया, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी, देन स्पर्मॅटिड, देन स्पर्मॅटोझोआ, कोण कुठल्या क्रमाने तयार होतं. त्याच्यानंतर कोण मिओसिस 1 न डिवाइड होतं. आपलं उत्तर आहे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट डिवाइड बाय मिओसिस 1, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट डिवाइड बाय मिओसिस 2. पहिली हॅप्लॉइड सेल कुठली, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. आता बघा, एका सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून किती स्पर्म तयार होतील, 2. एकाच्या 2. एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून किती स्पर्म तयार होतील, 4. कसे पहा,
एका प्रायमरीच्या 2 सेकंडरी आणि 2 सेकंडरीचे 4 स्पर्म. म्हणजे या पद्धतीने काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपल्याला विचारले जातात. अँड द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस इट अकर्स इन सेमिनिफेरस ट्युब्यूल. ही सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये होत असते. दिस इज अबाउट द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. अँड नाउ इन नेक्स्ट लेक्चर, पुढच्या लेक्चरमध्ये आपण आणखीन एक प्रोसेस शिकणार आहोत. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ oogenesis.